तर भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर गोव्यात सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे। मात्र विरोधकांनीही भाजप समोर कडवं आव्हान उभं करण्यासाठी हालचाली सुरू केल्या। नुकतेच काँग्रेसमधील 10 नेते गोवा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेत। तर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गोव्याचा दौरा केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। गोवा विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। गोव्यातील रस्त्यावर लक्ष वेधून घेणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या होर्डिंग्जवरूनच तुम्हाला याचा अंदाज येईल। कुणी रोजगार देण्याचं आश्वासन दिलंय, तर कुणी महागाई इंधन दरवाढच्या मुद्द्यावरून विद्यमान भाजप सरकारला टार्गेट करतंय। भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक पक्षासोबतच आता तृणमूल काँग्रेसनं सुद्धा गोव्यामध्ये कंबर कसली आहे। सोबतच आम आदमी पक्षानं सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे। एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच प्रमुख राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतायत, तर दुसरीकडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच वाढली आहे। गोव्याच्या आजवरच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचा इथे बोलबाला होता। पण गेल्या काही वर्षात काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळतंय। पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी याप्रमाणेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पर्याय सुद्धा गोवेकरांसाठी उपलब्ध असणार आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि 7 वेळा नावेलिंग विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेले लुझिनो फलेरो यांच्यासह 10 काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। गोव्यात जी ॲडमिनिस्ट्रेशनची परिस्थिती आहे ती अगोदर फार बिकट आहे। ॲब्सोल्यूट किऑस। आर्थिक दृष्टीने बघा, ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने बघा आणि ओव्हरऑल पॅरामीटर्सच्या दृष्टीने बघा, गोव्यात लोकांची अशी भावना आहे की आम्हाला BJP नको। पण गोव्यातले लोक एक क्रेडिबल ऑल्टरनेटिव्हच्या शोधात होते। तृणमूल काँग्रेसनं गोव्यात जोरदार तयारी सुरू केली असली तरी त्याचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नसल्याचा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलाय। तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या काँग्रेस नेत्यांना जनाधार नसल्याचं सावंत यांनी म्हटलंय। जरी 10 लोक गेले असेल तरी त्यांना लोकमत किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे। जे एक्स-CM गेलेले आहेत लुइजिन फेलोरो, आय थिंक म्हणजे व्हेरी सिनियर काँग्रेस लीडर, बट त्यांच्यासोबत किती लोक जातील आणि त्यांचा प्रभाव आता गोव्यामध्ये किती राहिला आहे तो महत्त्वाचा आहे। आणि त्यांच्यासोबत गेलेली लोक यांना त्याबरोबर मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काही फरक पडणार आहे। तृणमूलमध्ये ते जरी गेले असेल तरी काही मोठा फरक इथं पडणार नाही आहे। खरं तर तृणमूल काँग्रेसनं गोवा विधानसभा निवडणूक लढण्याची ही काही पहिली वेळ नाही। 2012च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं पहिल्यांदा राज्याच्या राजकारणात पाऊल टाकलं होतं आणि त्यावेळी माजी मुख्यमंत्री डॉक्टर विल्फ्रेड डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात तृणमूल काँग्रेसनं राज्यात प्रवेश केला। पश्चिम बंगालमध्ये विजयाची हॅट्रिक साधल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी गोव्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना झाला। त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं। भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी त्यांना सत्तांतर करण्यामध्ये मात्र यश आलं नाही आणि त्यामुळेच आता तृणमूल काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढलाय। गोवेकरांचं म्हणणे काय आहे की आम्हाला एक पक्ष पाहिजे जो भाजपला टक्कर देऊ शकतो। म्हणून मी सांगितलं की इच्छाशक्ती पाहिजे आणि निर्धार पाहिजे। असा पक्ष गोव्यात लोक शोधत होते जो भाजपला डिफीट करायला, पराभव करायला इच्छाशक्ती ठेवतो आणि निर्धार ठेवतो। फलेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या 4 वर आली आहे। गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत। 2017 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या।
पण पुढच्या काळात काही आमदारांनी पक्षाचा राजीनामा देत कमळ हाती घेतलं. जुलै 2019 मध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्षाशी काडीमोड घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोवा विधानसभेतील काँग्रेसचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात घटलं. गोव्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे, तर तृणमूल काँग्रेसला मात्र बळ मिळालंय. गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस प्रमाणेच आम आदमी पार्टीने सुद्धा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. वीज, पाणी आणि रोजगार या मुद्द्यांवर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. अजेंडा म्हणजे आमचं जे मुद्दे आहेत ते लोकांचेच मुद्दे आम्ही घेऊन येत आहेत. आता जेव्हा आम्ही डिसेंबर महिन्यात मागच्या डिसेंबरमध्ये गोवाभर आम्ही साधारण 300 मिटिंग्स केल्या. त्या 300 मिटिंग्समध्ये फक्त लोकांचे मुद्दे समजावायचं होतं आणि मुद्दा प्रमुख आला तो वीजचा, इलेक्ट्रिसिटीचा. कारण इथे खूप त्रास होतं लोकांना, भरमसाठ बिल येत होती. सो जेव्हा आम्ही पहिली गॅरंटी दिली गोव्याला, तर त्यामध्ये सांगितलं की 300 युनिटपर्यंत तुम्हाला कंप्लीट वीज माफ असणार. दुसरं 24 तास असणार, कारण इथे पुष्कळदा वीज येते जाते, खूपदा प्रॉब्लेम होत आहे. ती आम्ही लोकांना गॅरंटी दिली. नुकताच अरविंद केजरीवाल यांनी गोव्याचा दौरा केला आणि दिल्ली सरकारच्या धर्तीवर वीज, पाणी मोफत देण्याचं आश्वासन आम आदमी पक्षाकडून देण्यात आलंय. त्यामुळे सावध झालेल्या भाजपनं निवडणुकीपूर्वीच आपच्या मोफत योजनांची कास धरली आहे. आत्ता तर मी थोड्या दिवसापूर्वी म्हणजे 16,000 लिटर मोफत पाणी ह्याची योजना नुसती जाहीर नाही केली तर लोकांना देणं सुरू केलेलं आहे. दर महिन्याला लोकांना 16,000 लिटर मोफत पाणी मिळते आहे. आणि द कम्पॅरिझन विथ द रेट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, कम्पॅरिझन कर्नाटक, महाराष्ट्र, इवन दो विथ दिल्ली, कितीतरी कमी रेट्सने आम्ही डॉमेस्टिकसाठी असेल किंवा इवन दो इंडस्ट्रियल सेक्टरसाठी असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी रेट्समध्ये आम्ही वीज जी आहे ही लोकांना देत असतो आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे आता जनतेचे प्रश्न आणि मुद्दे याची राजकीय पक्षांना आठवण झाली आणि त्यामुळे आगामी काळात निवडणूक याच मुद्द्यांभोवती फिरताना दिसणार आहे. प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, गोवा. गोवा राज्य सरकारने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात. मात्र आगामी विरोधकांनी सत्ताधारी भाजपला विविध मुद्द्यांवरून घेण्याची तयारी देखील सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. वीज, पाणी या मूलभूत समस्यांसाठी आजही गोवाकऱ्यांना झगडावं लागतंय आणि हेच मुद्दे आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. पाहूया. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली. निवडणूक जवळ आल्यामुळे गोव्यातील सत्ताधारी भाजपनं आता मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला. जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून केला जातोय आणि आता त्यासाठीच सरकार आपल्या दारी ही योजना भाजप सरकारकडून राबवण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीची तयारी एकदम जोरात सुरू आहे की ज्या पद्धतीने मी स्वतः लीड घेऊन आमच्या पार्टीचे संघटन ज्या पद्धतीने काम करत आहे, डेफिनेटली मला खात्री आहे की ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही इलेक्शन इथं जिंकू. कारण ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट ॲट युअर डोर स्टेप, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम मी चालू केलेला आहे, तेव्हापासून खूप चांगला प्रतिसाद लोकांचा रोज मिळतो आहे. रोज सकाळी मी माझ्या सगळ्या म्हणजे माझ्याकडे भेटायला येणारे लोकांना मी इथे अटेंड करतो सगळ्यांना. भाजपनं आपल्या सत्तेत राज्याच्या विकासासोबत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचा दावा भाजपकडून केला जातो. मात्र सरकार आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना आजही मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र आहे. इलेक्शन कार्ड करायला आलो मी इथे, प्लस डेंटल चेकअप, इथे काहीशी खूपसे कामं करणार आहेत. जे मीन्स रेजिडन्स करायला आली आहे थोडी, मेडिकल चेकअप, वेगवेगळे कामासाठी लोक इथून आलेले आहे. काही लोक इथे स्वतःची कामं करायला आहे. कृषी कार्ड चेक करायचं, लाडली लक्ष्मी फॉर्म अपडेट चेक करवायचे आणि आधार कार्ड अपडेट. राज्य सरकारने केलेल्या विकास कामांमुळे जनता पुन्हा सत्तेची संधी देईल असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतोय. तर राज्यात बेरोजगारी, वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचं विरोधकांनी सांगितलं. त्यामुळे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत वीज आणि पाणी हे मूलभूत मुद्दे गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो आम्ही जो एजेंडा सेट केला आहे तो लोकांना कळत आहे, सरकारला पण कळत आहे की आता आम आदमी पार्टी जे सांगतायत ते करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांनी पाणी मोफत देणार हे त्यांनी घोषणा केली आहे. आता मी
अनएम्प्लॉयमेंट जे केलं, बेरोजगारी जी आहे गोव्यामध्ये, ती प्रत्येक घरात कुठे ना कुठे जे मायनिंगमध्ये होते, टुरिझममध्ये होते, ती बेकारी खूप पसरलेली आहे. त्यांच्यासाठी आम्ही हे केलं आहे की स्कीम कमिटमेंट केलं आहे की प्रत्येक गोव्याच्या घरामध्ये प्रत्येक जो अनएम्प्लॉयड बेकार आहेत त्याला एक आम्ही नोकरी देणार. नोकरी मिळेपर्यंत त्यांना मी अलाउन्स देणार. एम्प्लॉयमेंट हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. गव्हर्मेंट जॉब असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब असेल, त्याशिवाय लोकांचे इतर प्रश्न जे आहेत ते सोडवायचा प्रयत्न सुरू आहे. पण स्टेबल गव्हर्मेंट येणं हा आमचा प्रामुख्याने मुद्दा राहणार आहे. गोव्यात भाजपसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसकडून प्रयत्न केला जातोय. खरं तर गेल्या वेळी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी होती, पण काँग्रेसनं ती गमावली आणि भाजपनं सत्तेचं सोपान गाठलं. यावेळी काँग्रेसनं अद्याप आपली रणनीती स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच आपला खरा प्रतिस्पर्धी असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. यावेळीची लढाई तसं बघितलं तर ॲट प्रेझेंट ऑल्सो म्हणजे गोवा असेंब्लीमध्ये मेन अपोजिशन पार्टी म्हणजे जी आहे ती काँग्रेस पार्टीच आहे. म्हणून साहजिक आहे इथली स्थानिक अपोजिशन पार्टी ऑलवेज तरीजण भारतीय जनता पार्टी काँग्रेस यांच्यामध्ये लढत होत असते आणि स्थानिक एखादा दुसरा पक्ष असतो. पण खरी लढत मला वाटतं काँग्रेसवर सोबतच असेल. भाजप नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसची चिंता वाटत नाही. मात्र पश्चिम बंगालच्या विजयामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास दुणावलाय. त्यामुळे गोव्यात तृणमूल काँग्रेस चमत्कार करेल असा गोव्यातील तृणमूलच्या नेत्यांना विश्वास आहे. मी कुणाच्या दुसऱ्या पार्टींचं नाव घेऊन मी काय बोलू सोडणार नाही. बट एक मी सांगू शकतो की राष्ट्रीय पातळीवर एक लीडर आहे आणि एकच आहे जो दाखवतो राष्ट्राला की मोदीला टक्कर अशी द्यायची आणि ते करून दाखवलं आहे. आणि गोव्यात पण लोक हेच शोधतात, भाजपला डिफीट करायला एक क्रेडिबल ऑल्टरनेटिव्ह पाहिजे. म्हणून मी म्हणतो, मी ऑल्टरनेटिव्ह म्हणत नाही, क्रेडिबल ऑल्टरनेटिव्ह, आणि ते तृणमूल काँग्रेस आहे. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं राज्यात 300 सभा घेत जनतेचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारे निवडणुकीची रणनीती ठरवली आहे. स्थानिकांच्या रोजगाराला प्राधान्य देणार असल्याचं आपकडून जाहीर करण्यात आलं. जरी कोणी आम आदमी पार्टी आणि कोणी जरी इथं आले असेल तरी मला नाही वाटत की गोव्यातील लोक त्यांना ॲक्सेप्ट करणार आहे. पण डेफिनेटली की ही लढाई आम्ही जिंकू हे मात्र नक्की आहे. प्रायव्हेट सेक्टर जो गोव्यामध्ये आहे तिथे आम्ही 80% जे जॉब्स आहेत ते गोवन लोकांना देणार आहेत. हे आम्ही अनएम्प्लॉयमेंटचे आम्ही अनाऊन्समेंट जे केले हा आमचे एजेंडाच आहेत. त्याचबरोबर गोव्याचं जे आयडेंटिटी आहे ती राखण्यासाठी पण त्याचा पुढे कमिटमेंट आहे. आम्ही जे लिनियर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवलेलाच आहे. CZRP म्हणा, कोस्टल प्लॅन किंवा डबल ट्रॅकिंग, त्याच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत. आम आदमी पार्टी गोवा विधानसभा निवडणुकीतील सर्वच्या सर्व म्हणजेच 40 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर तृणमूल काँग्रेसनंही काँग्रेस पक्षाला धक्का देत अनेक बड्या नेत्यांना पक्षात सहभागी करून घेत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. गोवा तृणमूल काँग्रेस गोवेकरांच्या मतानुसार काम करणार असल्याचं पक्षातील स्थानिक नेत्यांनी सांगितलं. ही पार्टी अशी आहे, इकडे हायकमांड नाही आहे. हायकमांड नाही आहे म्हणजे राष्ट्रीय नेतृत्व आहे, पण ते आम्हाला सांगणार नाही इकडे काय करायचं ते. ममता दिदींना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्याचं म्हणणं काय होतं की गोव्याचे जे लोक आहे ते तुमचे हायकमांड आहे, इकडे वरून काही येणार नाही. गोव्याचे लोक जे सांगणार त्याला तुम्ही मान द्यायचा आणि ते जे सांगतात त्याप्रमाणे वाटचाल करायची. गोव्यात एकीकडे सत्ताधारी जनतेच्या दारी जाऊन मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे विरोधकांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. त्यामुळे गोवा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. ब्युरो रिपोर्टसह प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, गोवा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात गोव्याचा रणसंग्राम. कोरोनामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था हा आगामी निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. तसंच भाजप आणि शिवसेनेचा राजकीय सामना गोवा निवडणुकीत रंगणार आहे, कारण शिवसेनेनं गोवा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गोव्यातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, कारण मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच भाजप गोव्याच्या विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. खरं तर अलीकडच्या काळात भाजपनं गुजरात, आसाम आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाची मोहीम राबवली, मात्र गोवा त्याला अपवाद ठरला. प्रमोद सावंत यांना पक्षानं मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्याची भूमिका घेतली.
गोवा भाजपमध्ये पर्रीकरांसारखा दुसरा मोठा चेहरा नसल्यामुळेच बहुतेक पक्षानं सावंत यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय जाणकारांना वाटतंय. श्रीपाद नाईक हे गोव्यातील भाजपचे एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळं प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. गोव्याच्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनलाय. खाणी बंद झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा रोजगार गेलाय. खाणी बंद झाल्यामुळे जवळपास 3 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांच्या रोजगारावर परिणाम झालाय. खाणीतून गोवा सरकारला 5,000 कोटींचा महसूल मिळतोय, पण खाणी बंद झाल्यामुळं तो महसूल बुडालाय. बेरोजगारी ही समस्या तशी इतर राज्यामध्ये आणि पॅन्डेमिक कारणाने ती जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मायनिंग जरी पूर्णतः बंद असलं तरी मायनिंग ॲक्टिव्हिटी सुरू करण्यामध्ये आणि मायनिंग कॉर्पोरेशन आम्ही परत एकदा सुरू केलेलं आहे, ज्याने नव्याने लोकांना एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी मायनिंगच्या माध्यमातूनही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट मिळू शकतो. गोव्याचं अर्थकारण हे पर्यटनावर आधारित आहे, पण गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे इथला पर्यटन उद्योग डबघाईला आलाय. कोरोनाच्या काळात जवळपास 6 महिने हॉटेल व्यवसाय बंद होते. आता परिस्थिती सामान्य झाली असली तरी परदेशी पर्यटकांची संख्या तशी कमीच आहे. कोरोनाच्या नियमांचा पर्यटनाला फटका बसला. आजही परदेशातून थेट गोव्याला विमान सेवा सुरू झाली नाही. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान परदेशी पर्यटकांची गोव्यात मोठी वर्दळ असते, पण सध्या परिस्थिती अगदी उलट आहे. परदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे गोव्याची अर्थव्यवस्था बिघडली आहे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही आगामी गोवा निवडणुकीसाठी दंड थोपटलेत. गोव्यात शिवसेना सातत्यानं काम करते. ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिकडे प्रचाराला जात होते. ठीक आहे, आम्हाला यश नसेल मिळालं, पण आमचं संघटन आहे. आता मी निघालो आहे. उद्धवजींनी सांगितलं गोव्याला जा. आम्ही साधारण 22 जागा लढू गोव्यात. गोव्यात भाजपसमोर आव्हान उभं करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. मात्र गोव्यातील आजवरचा सेनेचा निवडणुकीतील परफॉर्मन्स पाहता सेनेला यश मिळणार नसल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. गोव्यातील लोक म्हणजे शिवसेना पण ओळखतात. गेली कित्येक वर्ष शिवसेना इथे काम करते, पण अजूनपर्यंत एकदाही शिवसेनेचा एकही आमदार नाही, पंच पण निवडून आलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी इथं लढलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. गोव्यातील बीफ विक्रीवरून शिवसेनेनं नुकतंच भाजपच्या दुटप्पीपणावर सामनातून सडकून टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे स्पष्टीकरण दिलं. खरं म्हणजे शिवसेनेचं अस्तित्वच या ठिकाणी नाही आहे. गोव्यामध्ये आपण बघतोय की तसं बघितलं तर गोमांसवरती बंदी आहे. या ठिकाणी गाईचं मांस कोणी खाल्लं तर खात नाही आहे किंवा खायला अलाव केलेलं नाही आहे. एक गोष्ट आहे, इथं हिंदू, मुस्लिम, कॅथलिक खूप मोठ्या म्हणजे पूर्वीपासून स्वतंत्राच्या अगोदरपासून कॅथलिक लोक पण आहे इथं. इट इज अन कॉमन सिव्हिल कोड या ठिकाणी आमच्या राज्यात फॉलो केलं जातं. त्यामुळे ट्रेडिशनली लोक बाकी बैल मांस असेल किंवा बाकीची मांस लोक खातात, त्याच्यावरती बंदी नाही आहे. गोवा विधानसभेचा रणसंग्राम जिंकण्यासाठी भाजपनं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळं गोव्याच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच भाजपसमोर आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, GFP आणि अन्य स्थानिक पक्षांचं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, गोवा. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.